तर आज आपण बघणार आहोत चमचमीत हिरव्या मुगाची भाजी, उसळ किंवा आमटी म्हणू शकता। आता ही भाजी बनवण्यासाठी खूप जास्त भांडी खराब करावी लागत नाही। अगदी वाटण करेपासून ते भाजी शिजेपर्यंत संपूर्ण 2 शिट्यांमध्ये कुकरला तुम्हाला ही भाजी करायची आहे। तर अगदी भात, भाकरी, चपाती बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता। वेगळी कोणती आमटी किंवा वरण वगैरे बनवावं लागत नाही। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर हिरव्या मुगाची चमचमीत उसळ भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात कडधान्यांमधले हिरवे अख्खे मूग जे असतात ते रात्रभर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेले होते। सुरुवातीला एका पाण्याने धुवून घ्यायचंय, पाण्याला थोडंसं मीठ घालायचंय आणि त्यामध्ये तुम्हाला हा हिरवा मूग भिजत ठेवायचा आहे। थोडंसं मीठ घातल्यामुळे मूग किंवा कोणतेही कडधान्य शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आणि भाजीलाही छान चव येते। दुसरीकडे गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे। फक्त 2 ते 3 शिट्यांमध्ये मस्त भाजी तुमची तयार होते। जरी तुमच्याकडे मूग भिजवलेले नसतील तरी सुद्धा काय करायचे ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। भाजीसाठी इथे आपण वाटण तयार करणार आहोत जे कुकरमध्ये तयार करायचं आहे। तर इथे आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की 2 ते 3 चमचे किसलेलं किंवा बारीक चिरलेलं सुकं खोबरं घालायचंय। आता यावरच एक मध्यम आकाराचा कांदा रफली किंवा उभा पातळ चिरून घालायचा आहे। कांदा आणि खोबरं साधारणतः मध्यम आणि मोठ्या आचेवर 1-2 मिनिटं मस्त तळापासून ढवळत छान भाजून घेणार आहोत। आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही आणि कांदा सुद्धा हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। असा झाला की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। इथे आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत। यातला सुद्धा कच्चेपणा कमी होईपर्यंत 1-2 मिनिटं आपण भाजून घेतलेला आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। आता ही सगळी जिन्नस आपण चांगली थंड करून घेणार आहोत। थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। लक्षात असू द्या हे सगळी जिन्नस थंड करून घेणं गरजेचं आहे। मूठभर आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण यामध्ये घालणार आहोत, म्हणजे भाजीला चव अगदी छान येते। आता गरजेपुरतं थोडंसं पाणी वापरायचं आणि जमेल तितकी बारीक पेस्ट किंवा हे वाटण तुम्हाला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। जर पाटा वरवंट्यावर करत असाल तर आणखीन भाजीला चव छान येते। तसं हे तुमचं बारीक वाटण झालेलं आहे। बारीक वाटण जितकं कराल तितक्या सगळ्या जिन्नसांची चव तुमच्या भाजीला येते। असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। कोणत्याही कडधान्याच्या भाजीला तुम्ही हे वाटण वापरू शकता। पुन्हा सेम कुकर गरम करत ठेवलेला आहे। कुकर छान गरम झाला की यामध्ये पळीभर किंवा आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। छान हलकंसं गरम झालं की 8-10 कढीपत्त्याची ताजी पानं घालणार आहोत आणि पटकन यावरच आपण वाटण घालणार आहोत। आता तसं बघायला गेलं तर वाटण करताना चांगले खरपूस जिन्नस भाजून घेतलेली होती, तरी सुद्धा उरलेला कच्चेपणा निघून जाईपर्यंत 1-2 मिनिटं तेल सुटे